दरम्यान राज्यात महायुती 17 पैकी 17 जागांवर विजय मिळवणार असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे। सोबत उद्योग मंत्री उदय सामंत आहेत। सर, राज्यामध्ये आज मतदान होणार आहे, 11 ठिकाणी मतदान होतं, काय सांगाल, एकूण काय परिस्थिती आहे? एकूण 17 विधान परिषदेच्या जागांसाठी मतदान होतंय, 6 बिनविरोध झाल्यात। 11 ठिकाणी महायुती कार्यकर्त्यांच्या जीवावर फार ताकदीनं लढते। 11च्या 11 जागा माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि सुनेत्राबाई पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे निवडून गेले। नाशिकमध्ये परिस्थिती बिकट होती, परभणीमध्ये थोडेसे वाद वगैरे होते, संकटमोचक म्हणून आपण तिथं भूमिका बजावली। नाशिकचा विषय म्हटला, परभणीचा विषय कुठपर्यंत आलेला? नाही, संकटमोचक म्हणून नाही, या सगळ्यांचा सहकारी म्हणून मी आलेलो आहे। नाशिकचा तर विषय संपला आहे। काल देखील संध्याकाळी नाशिकला जवळजवळ 400 मतदारांच्या समवेत आमची बैठक झाली। आज देखील संध्याकाळी त्या ठिकाणी बैठक आहे। आज देखील सगळ्या नेते मंडळींना भेटलो, सगळ्याच नेते मंडळींना भेटणार आहे। आता बोर्डीकर साहेबांना, ताईंना भेटणार आहे, परपुरकर साहेबांना भेटणार आहे, त्याच्यानंतर रत्नाकर गुट्टेंना भेटणार आहे, राजेश विटेकरांना भेटणार आहे, बांगर साहेब आमचे इथं झालेले आहेत, राजू साहेब इथं झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतुलजी आलेले आहेत। म्हणजे तुम्हाला संकेत पोचले असतील। निश्चित म्हणजे 6 तर बिनविरोध झालेल्याच आहेत, 11मध्ये पण निश्चित पूर्ण महायुतीचा निकाल लागला। 100% 17च्या 17 जागा महायुतीच्या महाराष्ट्रामध्ये निवडून येतील।